आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती सोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आई मला भूक लागली या सिरीजमध्ये सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. काय मी ना लहानपणापासून मी मूळचा खवय्याच आहे बरं का. म्हणजे मला आठवते म्हणजे आजी मला सांगते की म्हणजे मी साधारण 4-5 महिन्याचा असताना पाळण्यात वगैरे होतो ना तेव्हापासून आजी नाश्ता करायला लागली किंवा जेवण वगैरे बनवायला लागली ना की असं मला चेहऱ्यात म्हणजे असे वेगळी चमक दिसायला लागायची माझ्या डोळ्यांमध्ये. हां मग हळूहळू जसं मोठा होत गेलं तसं आई एक दिवस मला म्हणाली की हा बहुतेक मिठाई किंवा हलवाई होणार आहे. आणि या मुद्द्यावरून आईचं आणि आजीचं भांडण झालेलं मला अजूनही आठवतं आहे. हां नाही लहान होतो पण आठवतं आहे. लहानपणापासून ब्रिलियंट ना मी. हां वेगवेगळे पदार्थ कसं असतं पदार्थांची गंमत असते बरं का. म्हणजे प्रत्येक पदार्थ लगेच खाल्ल्यानंतर लगेच आवडेलच असं नाही बरं का. हां ती हळूहळू टेस्ट डेव्हलप करायला लागते आणि हे टेस्ट डेव्हलप करायचं काम माझ्या आईने खूप केलं. मला हवी असलेली गोष्ट तिने लगेच दिली असं कधीच झालं नाही. म्हणजे मी समजा सांगितलं मला बटाटे पोहे पाहिजे ते काहीतरी वेगळंच करून द्यायची मग ते मला झक मारत खावं लागायचं. मग हळूहळू अशी टेस्ट डेव्हलप होत गेली आणि आज अशा वेगवेगळ्या टेस्ट घेत मी असा वेगवेगळे पदार्थ खाणारा माणूस झालेलो आहे आणि या खुर्चीवर विराजमान झालेलो आहे. कसं आहे ही टेस्ट डेव्हलप करण्याची एक नॅक असते आणि ती फक्त आयांमध्येच असते. ती मावशीमध्ये नसते आणि आजीमध्येच नसते. हां कारण आई आपल्याला रागवू सुद्धा शकते आणि रागवल्यानंतर प्रेमाने जवळसुद्धा घेऊ शकते. त्यामुळे ही जी नाही आहे ही फक्त आईकडे आहे आणि अशीच एक आई आपल्याकडे आलेली आहे. अर्थात तिचे बाबासुद्धा आलेले आहेत. आपण दोघांचंही स्वागत करूया. नमस्कार. दोघांचंही मनापासून स्वागत. आपलं नाव? डॉक्टर प्रकाश गणेश करमरकर. ओके. आपण कुठे राहता? डोंबिवलीला. अरे डोंबिवली. आणि आपलं नाव? माझं प्रकाश करमरकर. ओके. किती वर्ष डोंबिवलीत राहता हो? 32 वर्ष. 32 वर्ष तुम्ही डोंबिवलीत राहता. हो. मूळच्या कुठले तुम्ही? मी ठाण्याचे. ठाण्यातून डोंबिवली. तुम्ही तुमचं काय फारचं नाही. शिट्टी मारली की तुम्ही ठाण्यात येऊ शकता. पूर्वी आता जरा वेगळं आहे. टनेलमधून आणि तुम्ही मूळचे कुठले? मी कोकणातला दापोली तालुक्यातला करंजगावचा. करंजगाव. बरं कसं काय तुमचं लग्न जुळलं? हे एवढं तुम्ही तिकडे आणि ह्या ठाण्यात? नाही मी माझ्या वयाच्या 13व्या वर्षीच मुंबईत आलेलो आहे. बरं. पहिल्यांदा मी भायखळ्याला राहत होतो. हां. आणि 1975 साली मी डोंबिवलीला राहायला गेलो. बरं. मग ते तुमचं अरेंज मॅरेज आहे का कसं आहे? अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेज आहे. हे कांदे पोहे वगैरे असं खाऊन देऊन फार नाही. ओके. घरी कोण कोण आहे आता? आम्ही दोघं जणच आहोत सध्या. आणि मुलं कुठे आहेत? मुलगी माझी लंडनला आहे. हां हां. आणि मुलगा US ला आहे. बरं. मुलगीला जाऊन 13 वर्ष झाले. हां. मुलगा ऑफिसच्या निमित्ताने 2 वर्ष झाले तिथे. जाऊन येऊन असतो? नाही 2 वर्ष राहील. जो लग्न होऊन गेला 2 वर्ष तुमची त्यांची भेट नाही. 2 वर्ष भेट नाही. कसं आहे आपला मुलगा किंवा मुलगी परदेशात असणं हे अभिमानास्पद असतंच प्रत्येक आई वडिलांना. पण त्यांना टाटा करण्याचा हा जो प्रसंग असतो ना तो झाला लय बेकार असतो. मग 13 वर्षापूर्वी तुम्ही तुमच्या मुलीला जेव्हा पहिल्यांदा टाटा केला एअरपोर्टला सोडायला गेला होता त्यावेळी तुमची काय मनस्थिती होती? म्हणजे मला समजून घेण्याचं कारण असं आहे की आज आपली ही जी सिरीज चालू आहे ना या सिरीजच्या माध्यमातून आपल्या मुलांना म्हणजे परदेशात असलेल्या मुलांना किंवा आपल्यापासून दूर असलेल्या मुलांना त्यांचे पदार्थ निदान आपण दाखवू तरी शकतो तुमच्या हातचे. तर मुलीला काय पदार्थ आवडतात हे मी तुम्हाला नंतर विचारणारच आहे. पण 13 वर्षापूर्वी ती जेव्हा मुलगी कुठे गेली? लंडनला गेली. आणि 13 वर्षापूर्वीचं लंडन आणि 13 वर्षापूर्वीचं जाणं हे आजच्या आणि त्या ह्याच्यात फार महत् अंतर. मुलीला आणि मुलीने जाणं. आणि 13 वर्षापूर्वी तुम्ही लंडनला जाताना तिला निरोप दिल्यानंतर तुम्ही तिला किती वर्षांनी भेटला परत? 7 वर्षानंतर. म्हणजे जेव्हा तिला मुलगी झाली तेव्हा आम्ही आजी आजोबा म्हणून तिथे गेलो. 7 वर्ष तुम्ही मुलीला? पण ती दरवर्षी. ते बरोबर आहे. ते पण ती 1 महिन्यासाठी. हो 1 महिन्यात त्याच्यावर काही येऊ शकत नाही. ती एज्युकेशनसाठी गेली ना त्याच्यानंतर मग तिथेच जॉब मिळाला
तिथेच सेट झाले. ते सगळं तसं प्लॅन्डच असतं. असं आपण उठून कुठेही आपण मराठी माणूस लाथ मारून कुठे जाऊ शकत नाही. ते सगळे डोक्यात गणित तयारच असतात की हे झालं की हे झालं की हे झालं की मग तिथेच राहायचं. असं सगळं प्लॅन्ड असतं ते. पण मुद्दा मला विचारायचा तो असा आहे की 13 वर्षापूर्वी तुम्ही जेव्हा सी ऑफ करायला तुम्ही एअरपोर्टला गेला होतात, तुम्हाला आठवत होय, असेल होय. माय लेकींचं काय चाललं होतं? होय, होय. आई म्हणून तिला खूप म्हणजे वाईट वाटत होतं हां, आणि लेकीलाही वाटत हा. होतं. पण मुळात लेकीची तीव्र इच्छा होती जाण्याची. बरोबर. आणि सुरुवातीला आम्ही तिला नाही म्हणत होतो. हां पण त्यांचा एक ग्रुप होता विद्यार्थ्यांचा. हां हां. आणि त्यामधनं ती गेल्यामुळे थोडं टेन्शन कमी होतं. म्हणजे ती अशी एकटी अशी नव्हती. एकत्र गेले. हा. एकत्र गेली. जवळजवळ 35 मुलं होती एकत्र. ते आयलॉक मॅन म्हणून आहे, एक बेट आहे तिथं तिथे. ती एज्युकेशनला गेली. पण 35 मुलं एकत्र कशी काय गेली? मुलं तिथे त्या कॉलेजला कोर्सला- गेले, त्या कोर्सला. कोर्सला. हो ओके. हां. म्हणजे हे ती सगळे शिकायला म्हणून गेली. ओके. तर पण तरीही हो. तरीही ठाण्याला अगरवाल 35 आई बाप सगळे तिथे हो, हजर हो, हो. असतील. हो हो 35-70. आणि त्यातून काही डोंबिवलीचेही होते हां. मुलं. बर बर तर बर. तिथे ओके, एअरपोर्टला कळलं की ओके चला ठीक आहे. म्हणजे थोडंसं टेन्शन कमी हो, झालं. हो, हो. पण तरीही थोडंसं ते वाटणारच. हो. आणि आता त्यावेळी तिचं वय काय होतं? 22 वर्ष. 22 वर्षाचं. म्हणजे अगदीच तारुण्यात पदार्पण होतं. ओके. 22 वर्षाची तुमच्या अंगा खांद्यावर वाढलेली होती. तिचे सर्व हट्ट तुम्ही पुरवले ते वेळच्या वेळी तिला टोकलं सुद्धा होतं. होय अगदी खरं. हा म्हणजे ते काय शेवटी ते असतं आई बाबांचं ते एक बेसिकली ती वांड आहे. आणि तशी बोल्डही आहे. त्यामुळे आम्हाला एवढी फार मोठं टेन्शन असं नव्हतं. म्हणजे ती गेली तर तिकडे जिथे जाईल तिथे स्वतःची जागा निर्माण करा. निर्माण करी. आणि तिचं मित्रमंडळ भरपूर मोठं आहे. बरं बरं. मग आता ती कुठे आहे लंडनमध्ये? ती हिथ्रोच्या जवळ फेल्थम म्हणून आहे. बर. हॉन्सलो फेल्थम हो. तिथे आहे. अच्छा तिथे राहिले. हो. आता तिथे काय करते ती? ती पहिल्यांदा हॉटेल मॅनेजमेंट करून गेली ती. हां, हां. आणि आता लहान मुलगी आहे तिला, बर. म्हणून तिने जॉब चेंज केला. हिथ्रो एअरपोर्टला आहे ती. ही तर एअरपोर्टला आहे? हो. सांगून ठेवा. ओके. लय त्रास देतात तिकडे हिथ्रो एअरपोर्टला. ओके. बरं यजमान तिचे मिस्टर काय करतात? तेही हॉटेल मॅनेजमेंट, पण ते साऊथ इंडियन, केरळी नाही. बरं. लव्ह मॅरेज आहे? नाही, लव्ह मॅरेज, पण आम्ही करून दिलं. ओके. इथे झालं लग्न का तिथे? इथे शहनाई, ठाण्याच्या शहनाई हॉलमध्ये. बरं बरं. गुड. ओके. म्हणजे दोन भिन्न संस्कृती एकत्र आलेल्या आहेत, त्यामुळे तिच्या घरात एंडगुंडू वगैरे चालू असतं काही. तुम्हाला मी म्हणजे पुढे प्रश्न विचारले नाही, पण पुढची माहिती आधीच सांगतो. हां. आमची सून सुद्धा साऊथ इंडियनच आहे. अरे वा. आमची मुलगी आम्ही केरळच्या मुलाला दिली अरे. आणि तामिळनाडूची मुलगी आम्ही घेऊन आलो आणि फिट्टामफिट केली. ओके. गुड 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 गुड. चला म्हणजे ठीक आहे. थोडक्यात तुमची दोन्ही मुलं बाहेर आहेत. हो. एक US मध्ये आणि एक युकेला. UKला आहे. ओके ठीक आहे. आता आपण खाण्याकडे येऊया. हो. आता तुमचं भूमिका बदललेली आहे. आता तुम्ही आजी आजोबा पण आहेत आणि आई वडील सुद्धा आहेत. मागच्या भागात मी अशी चर्चा केली होती, तोच धागा मी पुढे नेतोय. आपण जेव्हा आई वडील असतो तेव्हा मुलांना आपण एक वेगळ्या पद्धतीने वेगळ्या शिस्तीत वाढवत असतो. आणि आपण जेव्हा आजी आजोबांच्या भूमिकेत जातो तेव्हा ती शिस्त किंवा ते जे काही पद्धत आहे ती आपली बदलते. याचं बदलण्याचं कारण काय मला काही थोडासा वयाचा महिमा पण आहे. आणि आपण जेव्हा मुलांचे आई वडील असतो तेव्हा पूर्ण जबाबदारी ती आपली असते. हां. नातीला किंवा नातवाला जेव्हा आपण शिस्त लावायला जातो तर आपल्या बरोबरीने तिचे आई वडील म्हणजे आमची मुलं ती तिथे असतातच. बरोबर. त्यामुळे नाही म्हणता बरं आम्ही थोडे दिवस जाणार हा एक भाग असतो. बरोबर. सतत काही त्यांना शिस्त लावू शकत नाही. पण नाही म्हटलं तरी जेवढे दिवस आपण तिथे आहोत तेवढे आनंदाने प्रेमाने राहायचं. पण समजा उद्या एखादी सून म्हणा, म्हणजे तुमचं असं म्हणत नाही, पण उद्या एखादी सून असं म्हणाल की आजी तुम्ही इथे येऊन त्या मुलांना फार लाडून ठेवता, मग तुम्ही गेल्यानंतर आम्हाला खूप त्रास होतो त्यांचे लाड पुरवतात. ते होतं. अनुभव आहे. मग त्याच्यावर उपाय काय? उपाय काही नाही. उपाय नाही. कारण शेवटी आजी आजोबांची भूमिका ही वेगळीच राहते. आजी आजोबा माझा मुद्दा तोच आहे. मागच्या भागात सुद्धा मी हीच चर्चा केली होती. ह्याच्यावर आपण चर्चा करू शकतो आणि चर्चा करू शकत नाही पण, कारण ह्याच्यातून निष्पन्न काय होणार, त्या वयाप्रमाणे ती भूमिका बदलत राहते. आपण आपल्या मुलांना आई वडील म्हणून शिस्त लावत असतो आणि आपल्या नातीनं आपलं प्रेम लागावं, भले आपण 4 महिन्यासाठी असू, आपण त्यांच्या लक्षात राहणं त्या नातींच्या, हे माझ्या दृष्टीने आजी आजोबांचं एक व्ह्यू पॉईंट असतो. त्यामुळे त्या नातवांचं किंवा नातूचं कौतुक करणं, त्यांना शिकवणं, वेगवेगळे संस्कार करणं, हे आजी आजोबांचं मेन काम राहतं. पण हे त्या मुलांना पटतं. आजी आजोबा जे शिस्त जे काय आहे तर ते चुकीचं करत नाहीत. त्यांचा विरोध नसतो. नाही कसं आहे, आजी आजोबांच्या टोन मध्ये फरक असतो. म्हणजे तुमच्या टोन मध्ये हे खायचं नाही हे असं असतो, आणि आईचा टोन
हे ते खायचं नाही, मी तुला सांगते आता परत डोक्याला त्रास देऊ नकोस माझ्या. टोन टोन खूप फरक करतो रिसिव्हिंग एंडला, म्हणजे रिसिव्हिंग एंड जर लहान मुलं असेल तर त्यामुळे त्यांना तर प्रेमाने सांगितलं त्यांना पडतं. फक्त पेशन्स आजी आजोबांचा जास्त वाढलेला असतो. एक गोष्ट 5 वेळा सांगू शकतात, 10 वेळा सांगू शकतात. तरुण पिढी एक गोष्ट फार फार तर 3 वेळा सांगू शकतात. सो हळूहळू आपण त्या सोल्युशनला येतोय, कन्क्लुजनला येतोय की हे असं का होतं भूमिका. ओके, आता आपण खाण्याकडे वळायचंय. तुमच्या दोन्ही मुलांना काय काय आवडतं हे तुम्ही मला एक एक पदार्थ बनवून दाखवणार आहात. आपण किचनमध्ये जाणार आहोत, पण तत्पूर्वी आपण आता चहा घ्यायचा आहे आणि तुमच्या आवडीचे पदार्थ मुद्दामून मी मागवलेला आहे, आपण खाऊया आणि मग आपण किचनकडे जाऊया. आजी आजोबा, आई वडील असे 4 माणसं आज इथे आलेली आहेत. काही वेळा ते आई वडील असतात, काही वेळा आजी आजोबा असतात. फक्त मुलं घरात असतील ना तेव्हा ते आई वडील असतात, आणि नाती नातू वगैरे असेल की ते आजी आजोबा होतात. ओके, मला आता आपण काय बनवतो मला सांगा पहिलं. आज कच्च्या केळ्याचं थालीपीठ बनवतो. कच्च्या केळ्याचं थालीपीठ हे कोणाला आवडतं? हे प्रथमेशला आवडतं. प्रथमेशला आवडतं. म्हणजे तो कुठे आहे? तो युएसला. युएसला 2 वर्ष झाली. युएसला. त्याचा फोन बिन होतो काही? हो. हो, ठीक आहे. मला साहित्य सांगता पहिल्यांदा काय काय आहे. हे काय? कच्चं केळं किसून घ्यायचं. ओके. साबुदाणा भाजून भिजवायचं. दाणे भाजून दही घ्यायचं. ओके. कोथिंबीर, बटर आणि वर चीज किसून घालायचं. लाल तिखट, जिरा पावडर आणि मीठ. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला मला सांगा. पहिल्यांदा एक बोल घ्यायचा. ओके. बोलमध्ये साबुदाणा घालायचा. हा मुलाच्या आवडीचा आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा युएसला जाता तेव्हा हा पदार्थ करता. हा तुम्ही युकेला नाही करत. ओके. म्हणजे ती खाऊ शकते, पण जास्त अपील होत नाही. हल्ली अपील होणं फार महत्वाचं आहे. त्याला बेसिकली पोळी आवडते, तर पोळीला सबस्टिट्यूट म्हणून सुट्टीच्या दिवशी हा पदार्थ करू शकतो. आपण आता दाण्याचं कूट घालतोय. दाण्याचं कूट कशातही घातलं तरी उपवासाचा एक फील येतो ना, आणि चव येते. आणि त्याच्यात भरपूर प्रोटीन्स आहेत दाण्याच्या कुटामध्ये, तर मुलांच्या दृष्टीने दही हे बाइंडिंगसाठी घालायचे. तिखट घातलंय, जिरा पावडर घातले, आणि आता हे चवीनुसार मीठ घालायचं. ओके. आपल्याला त्याच्यावर तेल लागेल, तवा ठेवला त्याच्यावर तुपाचा हात लावून. ओके. पण आधी हे बाइंडिंग करून घ्यायला मग हाताने. हो चालेल. हाताने फास्ट होईल आणि नीट होईल. बरोबर. तूप एवढं घालायचं? थोडं. जास्त घातलं तरी चालेल. ह्याच्यावर थापायचं का आपल्याला? हा सगळ्याचा गोळा केला आपण, आणि तो गोळा केलेला थापून थोडंसं पाणी. जनरली आम्ही घरी आधी थापून घेतो आणि मग तवा तापवतो. ओके. दरवेळी मला म्हणजे लहानपणापासून मला पडलेला प्रश्न आहे. आई सुद्धा जेव्हा थालीपीठ बनवायची तेव्हा मध्ये असं भोग पाडायची. आता तुम्ही बऱ्याच वर्षात मला परत तेच दिसले चित्र. त्याच्यामागे काय कारण काय आहे? त्याच्या पाठीमागे उद्देश असा आहे की सगळ्या बाजूनी सारखं शिजलं जावं आणि तूप घातल्यामुळे मधल्या पदार्थाला सुद्धा टेस्ट यावी. ओके. पण म्हणजे आता मध्ये आपल्याला एक परत चमचाभर टाकायचं. ओके. आता झाकण ठेवतो. ओके. झालं आता जवळजवळ दोन्ही बाजूने व्यवस्थित तुम्ही हे केलं, काय म्हणतो आपण त्याला, फ्राय केलं की काम झालं. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कच्च्या केळ्याचं थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला साबुदाणा, किसलेलं कच्चं केळं, दाण्याचं कूट, दही, कोथिंबीर, तूप, चीज, तिखट, जिरेपूड आणि मीठ. कृती: प्रथम एक बाउल घेऊन त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा, किसलेलं कच्चं केळं, दाण्याचं कूट, कोथिंबीर, दही, तिखट, जिरेपूड आणि मीठ घालून
मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्राय पॅनला तुपाचा हात लावून त्यावर या मिश्रणाचं थालीपीठ थापावं. थालीपीठाला मधोमध छिद्र करून त्यामध्ये तूप घालावं आणि दोन्ही बाजूनी खरपूस भाजून कच्च्या केळ्याचं थालीपीठ सर्व्ह करावं. झालं, सगळं व्यवस्थित लिहून घेतलं. नाही हस्ताक्षर असं असू दे की तुम्हाला वाचता येईल. तर नाही तर बऱ्याचशा डॉक्टरांचं असतं ना हस्ताक्षर, प्रिस्क्रिप्शन लिहिलेलं फक्त केमिस्टला कळतं, आपल्याला काही कळत नाही. तसं ठेवू नका तुम्ही, हँड रायटिंग आपल्याला कळायला पाहिजे. ओके, आता आपण जातोय पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी काय आहे? नवल कोलचा पराठा. नवल कोलचा पराठा. हा कोणाला आवडतो? हा तो मुलीला आवडतो, प्राजक्ताला आवडतो. ओके, प्राजक्ता हा पदार्थ तुझ्यासाठी. ओके, मला साहित्य सांगता काय काय? कणिक, ओके, मैदा, बेसन, कांदा, नवल कोल किसून, हळद, बटर, मिरची आणि लसूण पेस्ट, लाल तिखट, जिरं पावडर, मीठ. नवीन पदार्थ तयार होतोय. हे तुम्हाला जेवढी उत्सुकता आहे तेवढीच मला उत्सुकता आहे, कारण मला खायला मिळणार आहे. ते ॲडिशनल माझं बेनिफिट आहे. ओके, आपण पहिल्यांदा आता काय बनवतोय म्हणाल? नवल कोलचा पराठा. नवल कोलचा पराठा. नवल कोलची भाजी किती जणांना आवडते आय डोंट नो, पण प्राजक्ताला आवडत नाही म्हणून तिच्या आईने काढलेला हा तोडगा आहे. ओके, हे काय घेताय तुम्ही? पहिल्यांदा आपण कणिक घ्यायचे. कणिक. ओके, त्याच्यानंतर हे काय आहे? हे मैदा आहे. कसं ओळखता हो तुम्ही? आम्हाला नजरेने सवय झालेली. त्याच्यानंतर 1 चमचा डाळीचं पीठ घालायचं. साधारणपणे पिवळसर असेल ना पीठ, ते डाळीचं पीठ. किती हुशार आहे ना मी. त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट, जिरं पावडर, मीठ घालायचंय. ओके, आता ते फ्राईंग पॅन मध्ये आपल्याला काय करायचं? पहिल्यांदा आपण बटर घालायचंय. ओके, बटर गरम झालं की आपण कांदा घालायचा. कांदा घालून तो फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा थोडासा शिजला की मग त्याच्यात मिरची आणि लसूणची पेस्ट घालायची आणि नंतर मग नवलकोल घालायचं त्याच्यावर. किती घालू? हा, बस बस बस. नवलकोल, कोबी याला एक असा उग्र वास असतो, त्याच्यासाठी आपण लसूण आणि जिरं पावडर, कांदा, जिरं पावडर. ते नवलकोलला वाफ येण्यासाठी आपण झाकण ठेवूया. हे झालेलं आहे. मिक्स करून त्याचा गोळा तयार करायचा आणि मीठही घालायचं थोडंसं. झालं थंड. थोडं पाणी लागेल. रंग येण्यासाठी आपण थोडीशी हळद घालतो. थोडंसं आपण बटर घालूया. आपण ह्याचा गोळा करून हे लाटणार. थोडीशी कणिक आपण घेऊन मी लाटलं असतं पण माझ्या ह्याच्यात गोल होत नाही. हा, आपले होऊच शकत नाहीत गोल. नकाशे तयार होतात, विविध आकार. हे थापून घेतलं तरी चांगतं, म्हणजे जरा आकार त्याचा चांगला येऊ शकतो. आणि हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? आपल्याला हे सॉस बरोबर खाता येईल. सॉस. घालू? हो, घाल. ओके, आणि परत मागच्या बाजूला लावायचं असेल परत. हो, गरम गरम खायला आवडतं. घ्या, लिहून घ्या. कशाबरोबर खा पण खा. आपण आधी लिहायला लागेल. लिहून घ्या साहित्य आणि कृती. नवलकोलचा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचं पीठ, बेसन, मैदा,
कांदा, किसलेला नवलकोल, हळद, जिरेपूड, लसूण मिरची पेस्ट, तिखट, मीठ आणि बटर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये मैदा, बेसन, तिखट, जिरेपूड आणि मीठ घालून पीठ भिजवून घ्यावं. एका फ्राय पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये कांदा, लसूण मिरची पेस्ट आणि किसलेला नवलकोल घालून मिश्रण शिजवून थंड करून घ्यावं. हे थंड झालेलं नवलकोलाचं मिश्रण मैदा आणि गव्हाच्या भिजवलेल्या पिठात घालावं. त्यामध्ये मीठ, हळद आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. या पिठाचा गोळा लाटून फ्राय पॅन वर खरपूस भाजून घ्यावा. प्राजक्ता आणि प्रथमेशसाठी तिच्या आईने जे पदार्थ बनवलेले ते आता रेडी झाले आहेत आणि मी खाणार आहे. प्राजक्ता आणि प्रथमेश तुम्हाला फक्त बघायला लागणार आहे, आय एम सॉरी टू से. पण तुम्ही पण खा. पदार्थ चांगले आहेत त्याबद्दल तुम्हाला मनात काही दुमत नाहीच आहे म्हणा. तुमच्यापैकी जेवढ्या आया मंडळी तिथे बसलेले आहेत टीव्हीच्या समोर, तुमच्यापैकी कोणाला असं वाटत असेल ना की हा पदार्थ आपण आपल्या मुलाला किंवा मुलीला दाखवावा. परदेशातच पाहिजे असं काही नाही बरं का. तुम्ही समजा पुण्याला राहत असाल आणि तुमचा मुलगा कुठेतरी काय दुबईला असेल, चालण्यासारखं काही प्रॉब्लेम नाही, पण आम्हाला लगेच पाठवा. आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि असाच तुमचा प्रवास सुखाचा हो आणि सगळं उत्तम आरोग्य वगैरे सतत आपल्या शेजारीच राहो, आपल्यातच राहो. आणि बस आजी आणि आजोबा हे जे नातं आहे हे दृढ राहो एवढंच म्हणतो. आणि आता हे संपवायची वेळ झालेली आहे. गप्पा तर आमच्या चालूच राहणार आहेत. हे संपवायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचं आहे ह्याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी चवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्यांनी पहिली रेसिपी काय आहे? पहिल्या रेसिपीचं नाव आहे बुलेट कबाब. बुलेट कबाब. मी त्यात का बुलेटच्या आकाराचे करायचे म्हणून बुलेट कबाब. हा. पुढची रेसिपी काय? पुढची रेसिपी आहे पपईचे मोदक. सारे खवय्ये.